तुम्ही याचा अर्थ गरीबाला कुठेतरी दाबायला मागताय. बायका पोरांच्या जगत राखेल घेणं पेटून टाकीन इथं मी. माझा मी आत्महत्या करून तुमच्या वेळी लागला, तुमचं नाव डिझाईन देईन मी. आज इतकं मोठं नुकसान झालंय. ग्रामसेवक सांगा ना याला असिस्टंट कुठल्या बेसवर दिला ग्रामसेवक मालक हे आहे, त्याचे मूळ मालक केंद्र आहेत, बरकत पाटील आहे, त्याची कुठला व्यवहार केला आहे ते ग्रामपंचायत ग्रामसेवक सगळं सांगितलं का. याला हा असिस्टंट कुठल्या बेसवर दिलेला आहे, हा जो मालक आहे का, हा कुठल्या बेसवर पाठतो ग्रामसेवक, याने कुठल्या बेसवर याला असिस्टमेंट दिलेलं आहे, याचा मूळ मालक आहे का, याने विक्री करून घेतली का. बोलवा ना ग्रामसेवक, लगेच सांगायला पत्र देते असू द्या. ग्रामसेवक त्याला ह्याला कुठला आहे, ह्याला हा ह्या जागेचा मालक कुठला आहे, कुठलं दिलं ह्याला असिस्टमेंट मालक हा सांगा मला तुला काय संबंध तुम्ही ग्रामसेवक बोलवा. त्यांनी बंद केला तो खूप मुशेमत आता तो लक्ष माझ्याकडे स्टेटमेंट, बँक स्टेटमेंट वगैरे सर्व माझ्याकडे, पैसे वगैरे दिले त्यांना. मला असिस्टमेंट वगैरे सर्व आहे ग्रामपंचायतचा. हे बघतील आणि ते ग्रामसेवक बघ. कोणी असाल तुम्ही असाल पण हे अनाधिकृत बांधकाम केलेलं आहे, हे तर केलेलं आहे. म्हणजे तुम्ही मालक असाल किंवा काची किंवा बरकत दोन असतील. मग तुम्हाला काय एकच बांधकाम दिसतो का? काढणार तर आम्ही सगळंच काढणार आहे. ते नाही, तिकडून सुरुवात करा. मग तुम्ही भले साहेब असाल कुठलं पण, मग तिकडून सुरुवात करा. साई मंदिर चालू होतं तिकडून करा. हे इथं नाही यायचं डायरेक्ट. तुम्ही इथंच कसे का लागायला आले मग? म्हणजे गोरगरीबाला मारायचे हो तुम्हाला. पेटून गेली तर तुमचं नाव देईन तिकडं मी. तुम्ही याचा अर्थ गरीबाला कुठेतरी दाबायला मागताय. बायका पोरांच्या जगत राखेल घेणं पेटून टाकीन इथं मी. माझा मी आत्महत्या करून तुमच्या वेळी लागला, तुमचं नाव डिझाईन देईन मी. आज इतकं मोठं नुकसान झालंय.